वाढलेले प्रदूषण बघता शासनाने ग्रीन एनर्जी म्हणजेच सोलारचा वापर करा, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सबसिडी व सोलार बसवण्यासाठी कर्जही शासन देत आहे। दुसरीकडे महावितरण 2 किलोवॅटपेक्षा जास्त सोलार एनर्जी बसवण्याकरता परवानगी देत नाही आणि जर तुम्ही बसवलेच तर ठरवलेले युनिटच बिजली बनवायची, त्यापेक्षा जास्त बिजली बनवली तर त्यावर युनिट प्रमाणे दंड लागेल। याचा निषेध म्हणून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी क्रांती चौक ते मिल कॉर्नर रॅली काढून महावितरणचा निषेध। गली गली में शोर है, महावितरण चोर है। अरे महावितरणाचं करायचं काय? खाली ठेवून सगळ्यांना तू देते खाली तूट नाही तर सगळ्यांना वाटला धीरे उठना एक भी आदमी नहीं कि इधर जाके वो पीछे जो खड़े हैं रास्ते पे उधर साइड को करो। अरे रोड रोड साठी जरा सांगा रे रोड औरंगाबाद UCN न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात का पर्यावरण खूप खराब झालेलं आहे, दिल्लीचं उदाहरण आपल्या समोर आहे, तसेच आपल्या संभाजीनगरचं पण उदाहरण आपल्या समोर आहे। त्यासाठी त्यांनी ग्रीन एनर्जी, स्वस्त व स्वच्छ एनर्जी, सोलार एनर्जी वापरण्यासाठी सांगितले, मोठ्या प्रमाणावर ॲड केलेली आहे, मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिलेली आहे। त्याचा फायदा असा झाला का लोकांनी सोलार एनर्जी वापरायला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणावर। पण आता परत शासन म्हणतं का ते सोलार एनर्जी तुम्ही गरजेपेक्षा जास्त वापरली तर किंवा तयार केली त्याच्यावर दंड लावण्यात येईल असं शासन म्हणतं। याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये व्यापाऱ्यांनी आणि जनतेने मोर्चा रॅली काढलेली आहे, क्रांती चौक पासून तर मिल कॉर्नर पर्यंत। आपण त्यांचे जे वेंडर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया, नेमका प्रॉब्लेम काय आहे, समस्या काय आहेत। सर, UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज जनतेने आणि वेंडर जे सोलारचे वेंडर आहेत त्यांनी क्रांती चौक ते मिल कॉर्नर पर्यंत रॅली काढलेली आहे, त्याच्या निषेधात काय म्हणणं तुमचं? माझं म्हणणं हे आहे की सर्वसामान्य एका घराचा वापर 3 किलोवॅट लोड आहेच, फक्त कस्टमर आता वापरतो कसं काटकसर करून रॅली काढण्याचं परमिशन सोलार बसवण्यासाठी परमिशन देत नाही 3 किलोवॅट पर्यंत, आणि सरकारने 3 किलोवॅट पर्यंत 78,000 सबसिडी ठेवलेली आहे, बरोबर। आता कोणी आधी सरकार यांचा MSEBनी काय केलं, 3 किलोवॅटला सुद्धा परमिशन देणं नाकारलं होतं। आता 8 दिवसापूर्वी त्यांनी 3 किलोवॅट पर्यंत अप्रुव्हल देऊ लागलेत, पण 3 किलोवॅट सर्वसामान्य म्हणजे 2 रूम म्हणजे 4 रूमचं घर असेल त्यांना 3 किलोवॅट सफिशियंट आहे। पण कुणाचा वापर एखाद्या घरामध्ये 4 AC असतात, गिझर असतात 2-2, त्यांचा वापर 5 किलोवॅट पर्यंत, पण 5 किलोवॅट पर्यंत अप्रुव्हल देत नाही। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सबसिडी एक्स्ट्रा खाताय, म्हणजे सबसिडी एक्स्ट्रा घेऊ लागली तुम्ही, तुम्हाला 2 किलोवॅटचीच गरज आहे। 2 किलोवॅट कधी गरज आहे, जेव्हा ते काटकसर करून लाईट वापरतात, AC वापरत नाही, काहीच वापरत नाही, लाईट बंद ठेवतात, त्यावेळेस त्यांना 1 ते 1.5 किलोवॅट त्यांचा वार्षिक वापर दिसतोय सरासरी, त्यानुसार ते परमिशन देत होते। आता 3 किलोवॅट पर्यंत देतात, त्यांचं म्हणणं आहे की 5 किलोवॅटचा अप्रुव्हल भेटणार नाही तुम्हाला, कारण की तुम्हाला गरज नाही 5 किलोवॅटची, तर प्रत्येकाला गरज आहेच तेवढी। आणि कोणी हे नाही, 3 किलोवॅट पर्यंत सरकारने 78,000 सबसिडी ठेवलेली आहे।
तर 5 किलोवॅट 2 किलोवॅट वाढवायचं म्हणजे 1 लाख रुपये खर्च येतो कस्टमरला. जर 3 किलोवॅट पण 78,000 सबसिडी, 5 किलोवॅटला पण 78च आहे, पण 2 किलोवॅट वाढवायचं म्हणजे 1 लाख रुपये कस्टमरला खर्च येतोय. तर 78,000 सबसिडीच घ्यायची असेल तर कस्टमर 3च बसवेल ना, 5 का बसवेल? कारण 1 लाख रुपये खिशातून खर्च करून कस्टमरला काय गरज पडली 5 किलोवॅट बसवायची? नाही, जास्त युनिट तुमच्याकडे म्हणजे बनवले गेले तर त्याच्यावर दंड लावणार असं मत होतं हा, की तसं पण म्हणू लागले ते की जर तुम्ही जास्त युनिट वापरले नाही, तुम्ही 3 किलोवॅट बसवले, तुमचे 200 युनिट शिल्लक राहतात आमच्याकडे किंवा 300 युनिट दर महिन्याला शिल्लक राहतात, तुमचे 150 वापर होतोय, तर उरलेल्या युनिटला तुम्हाला दंड आकारण्यात येईल. ते शिल्लक राहत त्याच्या पहिले काय म्हणजे आजपासून पहिले काय करत होते ते शिल्लक पहिले जे काय करत होते, पावसाळ्यात जे युनिट कमी तयार होत होते, बरोबर, मग देवाण-घेवाण पद्धत चालत होती. जर तुम्ही समजा आता पावसाळ्यात 200 युनिट तयार केले, पण तुमच्या आमच्यात शिल्लक आहे 500 युनिट, मग त्याच्यातून मायनस करत होते. आपण 300 युनिट वापरले, 100 एक्स्ट्रा वापरले, पण तयार आपण 200च केले, तर त्यातून ते मायनस करत होते, अशी देवाण-घेवाण होत होती. तर त्यांचं म्हणणं आता तसं होणार नाही, म्हणजे जास्तीची युनिट बनवायची नाही. बनवायचे नाही, बनवले त्याला दंड आकारण्यात येईल आणि वरतून 5 किलोवॅटचं अप्रुव्हल देत नाही सोलार बसवण्यासाठी. आता तुमची मागणी काय नक्की? आमची मागणी जे पहिल्यासारखं पद्धत चालू होती, कस्टमरनी जेवढ्याला अप्लाय केलंय तेवढ्याला परमिशन भेटावी. कारण कस्टमर येडा नाहीये की त्याला काय गरज पडली 5 किलोवॅट बसवायची, जर त्याचा वापर आहे 5 किलोवॅट, म्हणूनच ते 5 किलोवॅटसाठी अप्लाय करतात सोलारसाठी. आणि ही स्कीम सगळीकडे चालू आहे, 12 राज्यामध्ये अशी स्कीम आलेलीच नाहीये की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या म्हणून. फक्त फक्त महाराष्ट्रातच MSEBीनेच केलेलं आहे असं, महाराष्ट्राच्या बाहेर कुठेच नाही. याचा काय दुष्परिणाम होईल म्हणजे सोलार एसी कोणी बसवणारच नाही, लोक बसवणारच नाही ना, कारण 1.5 किलोवॅट पासून काय करणार? 1.5 किलोवॅट त्यांना सुफिशियंटच नाहीये. फक्त 1.5 किलो बसवा म्हणतात ते. हो, म्हणजे जर तुमचा वार्षिक वापर म्हणजे 1.5 किलोवॅट येत असेल लाईट बिलावर, तर तुम्हाला 1.5 किलोवॅटच अप्रुव्हल देत होता. म्हणजे ते महिन्याला किती युनिट बघता येते म्हणजे वर्षाला किती युनिट हा, बघता तुमचा 12 महिन्याचा ऍव्हरेज काढतात ते. कमीत कमी किती युनिट पकडतात ते? MSEB म्हणजे तुमचा 300 युनिट पर्यंत वापर असेल तर 3 किलोवॅट भेटेल, 300च्या वरती वापर आहे 400-500 युनिट तर 5 किलोवॅटचं तुम्हाला हे भेटणार किलोवॅट बसवण्यासाठी परमिशन. तर तुमची मागणी काय बरं आता? आमची मागणी हे जे पहिलं चालू होतं, म्हणजे जसं की कस्टमरला 5 किलोवॅटची गरज आहे, तर 5 किलोवॅटला आपण अप्लाय केलं तर आपल्याला अप्रुव्हल 5 किलोवॅटचं भेटत होतं, परमिशन भेटत होती बसवायची. पण आता हे परमिशन भेटत नाही 5 किलोवॅटसाठी. आणि रिक्वायरमेंट ॲज पर द रिक्वायरमेंट पाहिजे. ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर सध्या आमची मागणी आहे. आता साधारणतः एखादी गोष्ट जर सांगायची झाली सर, तर एखाद्या कस्टमर नवीन बंगलो घेतला आणि त्या घरामध्ये तो जर राहायला गेला तर त्या दिवशीपासूनच तो युनिट काउंट होईल ना. त्याच्या पूर्वी तो राहायला गेलेला नाही, म्हणजे याचा अर्थ असा होईल की त्याला 3 किलोवॅटची आणि 1.5 किलोवॅटची गरज आहे. पण त्या घरामध्ये जर AC वगैरे किंवा इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्या जर जास्त प्रमाणात असेल, त्याला 5 किलोवॅटची रिक्वायरमेंट आहे आणि आपण त्याला 1.5 किलोवॅटच देत असून, तर या MSEBीच्या चुकीच्या धोरणामुळं जनता, वेंडर आणि सर्वसामान्य जन सगळे समोरात आहेत. पर्यावरणावर परिणाम होणार आहे. हो, बिलकुल, डेफिनेटली. पर्यावरणावरती जे मोदी सरकारने गो ग्रीनचं जे धोरण राबवलेलं आहे, तर हे याच्यामध्ये कदाचित MSEBीच्या माध्यमातून आडकाठी घालण्याचा प्रयत्न होत आहे असं मला वाटतं. आता समजा एखाद्याने बंगला बांधायचं काम चालू आहे त्याचं, तर त्याचा मीटरचा वापरच नाही ना. आता नवीन घर बांधकाम करतोय तो, पण त्यांनी बंगला बांधला, त्याच्यामध्ये 4-4, 5-5 AC राहणार आहे, त्याला 5 किलोवॅटची गरज आहे, पण त्याचा मीटरवर वापरच दिसणार नाहीये. तो राहायला आल्यानंतर त्याला 6 महिने किंवा वर्ष होऊन द्यावं लागेल, त्याच्यानंतर तो अप्लाय करणार का? हे हा प्रश्न पडतो एक. हे वेंडर आणि ग्राहक आपल्या सोबत होते. त्यांचं म्हणणं असं आहे का जर हे महावितरणचे जे आळमोठेपणा जो आहे याच्यामुळं ग्राहकाचं नुकसान होणार आहे, पर्यावरणाचं नुकसान होणार आहे, आणि ही योजना ज्या कारणासाठी सुरू केलेली आहे म्हणजेच सौर योजना आहे ती हरित ऊर्जासाठी आणि स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा मिळण्यासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही असं योजना चालू केली. जर असे आळमोठे धोरण महावितरण जर अवलंबलेले आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की फक्त महाराष्ट्रामध्येच आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये असं नाही, जर हे आळमोठे धोरण जर असंच राहिलं तर याचा परिणाम नक्कीच पर्यावरण, जनता आणि ग्राहक या सर्वांवर होणार आहे. आपण पाहत राहा UC